कोल्हापूर रोडवरील नंदनवन कॉलनी येथे किरकोळ कारणातून एका तरुणास दगडाने मारहाण करून घरावर दगडफेक करत नुकसान केल्याची घटना घडली। सदरची घटना ही सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी बिरू तमन्ना हेगडे वय वर्ष 47 राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अजय येसूफ हेगडे राहणार निमशिरगाव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की बिरू हेगडे हे महापालिकेचे कर्मचारी असून ते आपल्या कुटुंबियांसह शहरातील कोल्हापूर रोडवरील नंदनवन कॉलनी येथील एका अपार्टमेंटमध्ये राहतात आणि सोमवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी हेगडे हे घरी असताना सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास संशयित अजय हेगडे हा त्यांच्या घरी आला। यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने अजय हेगडे यांनी बिरू हेगडे यांच्या पाठीत दगड फेकून मारला आणि त्यानंतर दगडाने घराच्या काचा फेकून शिवीगाळ करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून गेला। घडलेल्या या घटनेनंतर बिरू हेगडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।